Good morning, all of you. Let me start. So last time we discussed about the linear differential equation. In that we have seen that linear in x, linear in y, linear in u, linear in v, and we are solved by using suppose the linear in y, the equation in terms of linear in y. So what is solution? Solution is y into integrating factor is equal to integration q into integrating factor dx plus c. Similarly, the equation is linear in x. Linear in x. So what is the solution? The solution is x into integrating factor is equal to integration q into integrating factor dy. Hello. हाँ एक 2 मिनट बस एकच मिनिट होल्ड करा. Okay. So what is the IF for the if the equation in terms of linear in y? So what is the IF? IF is equal to e raised to integration p dx. And what is the IF for this equation is e raised to integration p dy. So last time we have solved some example. We have solved the 5 examples. We solved the 5 example and we have put some example for your hard work. Any problem in that? Any problem in that homework? No, sir. Okay, okay. ओम गवळी. येस सर. कुठला का प्रॉब्लेम तो? नाही सर तिथे पर्यंत राहिले. अरे स्वतः माझ्या डोक्यात दगड घाल एक. तू काय ते कर बाबा. अरे मित्रा, जर IF इंटिग्रेटिंग फॅक्टर जर तुझा का आला x² + 1 ब्रॅकेट स्क्वेअर हा आलाय ना, बरोबर आहे का? येस सर. सोल्युशन काय असतं त्या इक्वेशनचं मग सांग बरं. विच इज लिनियर इन व्हॉट? y डॉट लिनियर इन y ना, समथिंग y. येस सर. येस सर. y डॉट x² y डॉट ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू इंटिग्रेशन q काय आहे 1/x² + 1 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू IF x² + 1 ब्रॅकेट स्क्वेअर dx. हा ब्रॅकेट गेट कॅन्सल. काय राहिलं? काय अडलं कशात होतं मला कळा ना तुझं. दॅट इज द सोल्युशन. ओम सर माझा क्यू वेगळा आला होता त्यामुळे झालं प्रॉब्लेम त्यात आलता. सर तू लिहिताना वेगळा घेतला होता का? हा सर तिथं प्रॉब्लेम झाला. लिहिताना चुकीचं लिहिलं होतं त्यामुळे राहिलेलं सर. हा तेच म्हटलं मी असं कसं होणार. ओके. आणि आणखीन एक मला वाटतं एक 1 + x² असं काय एक्झाम्पल होतं. तुम्हाला दिलं तर बरोबर. मी तुम्हाला बरोबर दिलं. काय प्रॉब्लेम नाही. ओके. व्हॉट अबाउट द अदर पीपल? यस, एनी प्रॉब्लेम? सर 10th वन एक सांगा की सर. 10th नाही, मला एक्झाम्पल सांग. 10th वगैरे मला माहित नाही. dy/dx is equal to x² minus 2xy. dy/dx is equal to x² minus 2xy. x² minus 2xy. अरे ते x³ मायनस आहे मित्रा. Yes sir. dy/dx is equal to x³ minus 2xy आहे. आता इंटिग्रेटिंग फॅक्टर येतो IF येतो e raised to x². त्यानंतर सोल्युशन येते y into
e raised to x square is equal to integration x cube into e raised to x square dx plus c. So y into e raised to x square. एक काम करा मित्र, तुम्ही जा खाली 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 जाऊन खेळा. मग मी तुम्हाला परत खेळायला देतो. आम्ही तुम्ही खाली जाऊन खेळा, नाही खालच्या हॉल मध्ये जाऊन खेळा. मग मी तुम्हाला एखादं चॉकलेट घेऊन येतो सगळ्यांना. मी तुम्हाला 2 चॉकलेट आणतो बस. तुला एक चॉकलेट आणि तुला एक चॉकलेट आहे. राही बाळा खाली जा. तिकडे दीदीचं लेक्चर आहे, इकडे बाहेर पाऊस होतो, खाली जाऊन खेळायला मग. जा लाही बाळा खाली जा. मग जा किचन मध्ये जाऊन खेळा मग. जाऊ तुमच्या खेळणे घेऊन जाऊ. तुम्ही हुशार मुलं असं काय करतात? एवढं मोठं खेळणे घेऊन जातात. सो y इज इक्वल टू ax स्क्वेअर. हा तुम्हाला कळालं का प्रॉब्लेम कुठला तुमचा हे झालता? एक्स क्यूब मुळे काय झालं तुमचं चुकलं, सॉरी एक्स स्क्वेअर मुळे तुमचं झालं. त्या एक्स क्यूबला काय करावं लागेल? x into x square e raised to x square dx. So just we put that x square equal to t. Now we got that 2x dx equal to dt. So we got that y e raised to x square is equal to x dx equal to काय? x square equal to t, इथे e raised to t आणि इथे dt by 2a. Just integrate u upon v rule, u into v rule, we got the required answer. Yes, clear? Hello. सर पी अँड क्यू कसं घेतलं सर ते? पी पी अँड क्यू काय? हा सर. अरे dy by dx plus 2xy x cube. p झाला तुमचा 2x आणि q झाला x cube. आलं लक्षात? यस सर, यस. ओके ओके. आणखीन काही? If you understand the linear differential equation, then we go to our next part, that is the reduced linear differential equation. Because each and every example we try to convert in terms of this linear differential equation. Yes. That's clear, everyone? Any problem? I think 5 examples are there ना. मी 5 examples दिलते. बरोबर आहे का मित्रांनो? Yes, sir. Okay, so can we move towards the next? Yes. Yes, Krishna. Can I move to the next part? Yes, sir. Okay, before we move to the next part, just give me one answer from that people. Roll number 16, are you there? Yes, Sangram Bhosle. Sangram Bhosle. Yes, sir. काल तुम्ही नव्हता? सर बॅलन्स संपलेला. हा? बॅलन्स संपलेला. व्हेरी गुड. बॅलन्स संपलेला. आणखीन काही? त्या तेवढंच होता. रोल नंबर 23. सर बाहेर गेलो होतो. बाहेर गेलता का? बर बर बर. काल काय शिकवलं पाहिलं का? तर आज बघणार. आज बघणार. व्हेरी गुड व्हेरी गुड. म्हणजे काल तुम्ही दिवसभर बाहेर होता, रात्री बाहेर होता आणि आज आलाय का घरी? काल उशिरा आलो सर. उशिरा होता का? बर बर. नाही मला वाटलं तुम्ही खूप बिझी असतात, मला वाटलं बिझी असून द्या. पहा वेळ भेटला तर पहा. हा युट्यूबवर आम्ही टाकलेत काहीतरी व्हिडिओ टाकलेत, पहा वेळ भेटला तर पहा. 29 रोल नंबर 29. येस सर. काल नव्हता तुम्ही? हो सर, बरं वाटत नाही. काल पण नव्हता. त्याच्या आधी तुमचं खूपच म्हणजे मला वाटतं चालू झाल्यापासून तुमचे 1 2 3 4 5 6 लेक्चर तुम्ही नव्हता. रेकॉर्डेड बघितले मी युट्यूब. बर बर बर. जरा काळजी घ्या जरा. 31. यस सर. हा कुठे गेलता तुम्ही? काल नव्हता, सर परवा लाईट नव्हता. नव्हती, चार्जिंग हा? लाईट नव्हती, चार्जिंग नव्हती सर. चार्जिंग होता. तुमची होती. बर 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 बर. ओके. भविष्यातले इंजिनियर आहेत तुम्ही आणि असं म्हणायला लागलं कसं व्हायचं रे? काहीतरी करा. 2 दिवस लाईट नव्हती. हा ओके ठीक आहे. आता रोल नंबर 41 पूनम. रोल नंबर 41.
46. येस सर लाईट नव्हती त्यामुळे चार्जिंग नव्हती त्यामुळे बघू बर शकतो. बर. रोल नंबर 48. आमचा पण तीच प्रॉब्लेम आहे सर. और कसं प्रॉब्लेम आहे? 12 वाजून 2 मिनिटांनी तू तर स्टेटस टाकतोय आणि कसं प्रॉब्लेम आहे तुला? हॅलो, हा थोडी तेवढे असते सर, उघडत नाही हो मोबाईल, झूम ऍप उघडत नाही लवकर. असं आहे. अरे झूमला तर खूप आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरलेला आहे. कसं काय केरकल? हा अल्ट्रा पॉवर सेव्हिंगला येत नाही सर ऍप. मग अल्ट्रा पॉवर सेव्हिंग करायचं नाही ना मोड मग. 5% चार्जिंग असते सर. आज मोबाईल फुल चार्ज झालाय. बर बर बर. रात्रभर मोबाईल पाहत बसता तर कसं व्हायचं हो केरकल? हा त्याला पण आराम द्या कधीतरी. डांब पडला होता हो सर. हा बर बर. अरे रेग्युलर लेक्चर करत जावा रे मित्रांनो सगळ्यांनी, नाही तर अवघड होतंय. बरं ओके स्टार्ट. So we start with the next. Write down next topic. Equation reducible to linear differential equation. A lot of disturbance from my side. Sorry for that. To linear differential equation. Equation reducible to linear differential equation. म्हणजे जे डिफरन्शियल इक्वेशन आहे ते लिनियर नाही आहे. लिनियर नाही म्हणजे काय 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 असणार? पॉसिबिलिटी काय काय असणार आहे? लिनियर कसं असतं आपलं? dy by dx प्लस पी वाय एखादं घेऊ हा इक्वल टू क्यू. सपोज dx by dy घेतलं ते चालेल. मग इक्वेशन लिनियर आहे. मग तुमचं इक्वेशन लिनियर नाही म्हणजे काय काय असणार रे? इक्वेशन लिनियर नाही मग तुमचं काय काय असणार आहे? इक्वेशन लिनियर नाहीये म्हणजे काय 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 याच्यामध्ये काय काय इन्क्लूड होणार आहे? यस यस यामध्ये एक तर पहिल्यांदा इथे कोइफिशियंट काहीतरी असेल वेगळा. त्यानंतर इथे काय पाहिजे? पी आणि क्यू काय पाहिजे? फंक्शन ऑफ एक्स पाहिजे ना. या ठिकाणी क्यू ठिकाणी काय असणार आहे? क्यू इंटू समथिंग टर्म ऑफ वाय असेल. क्यू इंटू समथिंग टर्म ऑफ वाय. मग ही वाय ची टर्म तुम्हाला कट करावं लागेल. आलं लक्षात? सिमिलरली इथे काहीतरी फंक्शन असेल, इथे काहीतरी फंक्शन असेल रॅदर दॅन दिस. मग हे जे आहे ह्याला कट करावं लागेल, ह्याला कट करावं लागेल, या दोन टर्मला कट करावं लागेल. That is nothing but equation reducible to linear. Just a simple way. Just a simple way. How we reduce the in linear term? Just we need a standard form dy by dx plus py equal to q. We need the coefficient is 1. We need the coefficient is 1. We need the term of q is only power of y if the linear in y. If linear in x, then we need the q, the term of x. Okay, sorry, in terms of y. So write out that equation. So this is called as equation reducible to linear equation is called as also called as Bernoulli's differential equation. Bernoulli's differential equation. Bernoulli's differential equation. Write down that. A differential equation is of the form. A differential equation is of the form. A differential equation is of the form. Is of the form dy by dx plus py is equal to q times y raised to n. This is the first type, q times y raised to n.
The differential equation is of the form dy by dx plus py equal to q times y raised to n, where p and q are function of x only or constant. Function of x only or constant is called Bernoulli's differential equation. It's called Bernoulli's differential equation. Okay. Similarly, the differential equation is the form dx by dy plus px equal to q times इथे काय असेल रे? इथे काय असेल? Hello? X raised to n. Q times x raised to n, where p and q are function of y only, where p and q are the function of y only, where p and q are the function of y only. ओके, सांगू शकतात का कसं एक्झाम्पल सॉल्व करायचं हे? यस, ओके, यस. कोणी सांगू शकता का हाऊ वी सॉल्व दिस डिफरेंशियल इक्वेशन? The solution of Bernoulli differential equation. This is one type. This is one type, dy by dx plus py equal to q times y raised to n, or dx by dy plus px equal to q times x raised to n. So solution कुठला तरी एक सॉल्व करू आपण. Solution of Bernoulli's differential equation. कुठला तरी एक इक्वेशन सॉल्व करूया आपण. दोन्हीतलं कुठलं तरी, पुढचं सेम आहे. ओके, सो suppose we have got the dy by dx plus py equal to q times y raised to n. yes, कोणीतरी सांगू शकतं का मला काय करायचं याच्यामध्ये? yes, please try to help me. yes, please try to help me. How do we solve this example? काय पाहिजे? संपूर्ण दाखवून कशाला? यस, काय करावं लागेल? पटकन फास्टली मित्रांनो, माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय? हॅलो, हो सर. मग सांगा काय करावं लागेल या ठिकाणी? तुम्हाला काय वाटतंय, काय केलं तर होऊ शकतं हे? वायरस टू एन डिवाइड करायचं. यस, काय करावं लागेल? खूप सिंपल आहे रे मित्रांनो, खूप सिंपल. व्हॉट इज द स्टँडर्ड एलडी? dy by dx plus py equal to q. dy by dx plus py equal to q. याच्यामध्ये काय नकोय? त्याच्यामध्ये काय नकोय? y raised to n. काय करणार? y raised to n नकोय, डिवाइड करा ना. सो फर्स्ट डिवाइड y raised to n or multiply
multiply y Y raised to raised to minus n. n So what minus do you get the 1. answer? Y raised to minus n dy by dx plus p times y into y raised to minus n is equal to q. So what do you get the answer? Y raised to minus n dy by dx plus p times y raised to 1 minus n is equal to q. Now, but what do you need for linear differential equation? We need for linear differential equation here y raised to काय पाहिजे 1 पाहिजे आणि इथे काय पाहिजे just the 1. So we just put that y raised to 1 minus n is another variable, that is suppose v. Okay, so what derivative? What derivative of this term? What derivative of 1 minus n? 1 minus n into y the derivative असं असणार आहे 1 minus n into y raised to 1 minus n minus 1 x raised to n चा derivative x raised to n into x raised to n minus 1. This 1 get cancel. What is remaining? Y raised to minus n. This y is a function of x, so dy by dx is equal to dv by dx. So from this equation, what do you put? या इक्वेशन वर तुम्ही काय पुट करणार? Yes, y raised to minus n dy by dx is equal to 1 upon 1 minus n dv by dx. Give as equation number 1. So equation 1 becomes equation 1 काय भेटलं? Equation 1 becomes, yes, y raised to minus n dy by dx is equal to what? 1 upon 1 minus n dv by dx plus p into v is equal to n is equal to q. So this 1 minus n is a constant, multiply on both sides by this 1 minus n. So we got that. So just multiply, we got, what you got? dv by dx plus 1 minus n p into v is equal to 1 minus n times q. So which is linear in v, which is linear in v, and we solve the method of linear differential equation we got. So this is 1 minus n is a constant. How 1 minus n constant आहे त्याच्यामुळे जास्त फरक पडत नाहीये. Clear everyone how we solve this equation? Yes, sir. जर ह्या ठिकाणी x raised to n असतं तर या ठिकाणी x raised to n असतं तर divide by x raised to n. Divide by x raised to n and solve the further way. Okay, solve the further way. Yes, Shubham, just I saw your message, sorry for that. Yes, Priti, just I saw your message. Actually काय झालं, मी आज घरून लेक्चर घेत असल्यामुळे मला तुम्हाला एकच स्क्रीन आहे माझ्याकडे, 2 स्क्रीन नसल्यामुळे मला मेसेज तुम्ही काय टाकतात हे कळत नाही मला, त्याच्यामुळे डायरेक्टली तुम्ही काय करा, मला अनम्यूट करून बोलू शकता का? एनी प्रॉब्लेम असेल तर विचारू शकता का?
Yes. Can we move towards the next part? This is the first type. हा पहिला टाइप झाला कुठला dy by dx plus py equal to q times y raised to n. एक y raised to n नी मल्टिप्लाय असेल किंवा x raised to n नी मल्टिप्लाय असेल आणि दुसरा टाइप जो शुभम म्हणतोय तो असेल. ओके. Okay, can we go to the next page? झाले सगळ्यांचं? Yes, sir. Okay, okay. What about the rest of people? Yes, sir. Okay. So next, a corollary of this Bernoulli differential equation. Corollary. First, equation of the form. Equation of the form f dash of y dy by dx plus p times f of y is equal to q. Okay. दूसरा फॉर्म आहे f dash of y dy by dx plus p times f of y is equal to q. Yes. So how we solve this differential equation? A Jairat Shantosaki f dash of y dy by dx plus p times f of y is equal to q. How we solve this equation? Siddhi, yes, how we solve this equation? f of y is equal to v put up करायचं आणि डेरिव्हेटिव्ह Yes. घ्यायचं. How we solve? Anyone? f of y is equal to v put up करायचं आणि डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. अरे आवाज कमी येतो शुभम मग तुझा. Okay, are at once reducible. Are at once reducible to linear form by substituting this f of y is equal to v. हा f of y जर v पुट केलं मला सांगा काय होणार रे? त्याचं डेरिव्हेटिव्ह f dash of y dy by dx is equal to dv by dx are at once reducible. जर ह्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह जर ह्याच्यामध्ये जर असेल तर एकदाच रिड्युसिबल आहे. सो ट्रान्सफॉर्मिंग द इक्वेशन into dv by dx plus pv is equal to q, which is लिनियर इन v. which is linear in v, and we solve the by linear way. Similarly f dash of x dx by dy plus p times f of x equal to q. So what do you put? F of x equal to v. We put f of x equal to v. What derivative? F dash of x dx by dy is equal to dv by dy. Rather, dependent variable x and independent variable या ठिकाणी y आहे. So this implies this equal to dv by
dy plus pv equal to q, which is linear in V. V, and we solve by using method of linear differential equation. We solve by using method of linear differential equation. का प्रथमेश किती वाजता आलाय लेक्चरला? प्रथमेश? सर मोबाईल खराब झालाय सर. बर 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 ओके. किती टाइपचे एक्झाम्पल पाहिले आपण? पहा किती टाइप पाहिले रे? यस, हाऊ मेनी टाइप वी सी? हा बोल कृष्णा. Yes. So we have seen the 4 type of term here. So which 4 times? Okay, just do it. We have take the another map. Okay. झाले सगळ्यांचे हे देऊन? Yes, sir. Yes, sir. We go to the next page. कोणाचं राहिला तर सांगा पटकन. Okay. So we just see the map. First of all, Bernoulli's differential equation. Then in that Bernoulli differential equation, we see that the 4-way of this Bernoulli's first way in the type of second and last. So which is a 4-way? The first way is what? The equation, the type of what? Equation, the type of dy by dx plus py equal to q times y raised to n. And how we solve? How we solve? Divided by y. Just multiply by y raised to n, y raised to minus n, just multiply by y raised to minus n.
and convert into linear. Okay, so similarly next type, dx by dy plus px equal to q times x raised to n. So how we solve? Just multiply by x raised to minus n and convert into linear. Next f dash of y dx by dy plus p times f of x equal to q. How we solve? Put sorry, just mistake here. F of y, and how we solve? We just put the f of y equal to v, that is f dash of y. काहीतरी मिस्टेक म्हणजे खूपच मिस्टेक झाली, सॉरी फॉर दॅट. dy by dx is equal to dv by dx. We just got that dv by dx plus pv equal to q, which is linear in v. And last type, f dash of x dx by dy plus p times f of x equal to q. Put f of x equal to v, that is f dash of x dx by dy is equal to dv by dy. We got this implies dv by dy plus pv equal to q, which is linear in v. Okay, this is the 4 types of this Bernoulli differential equation. मग आता आपण ह्या 4 टाइपचे एक्झाम्पल सॉल्व करूया. कसे पण असतील, उलटे पालटे कसे पण आपण घेऊया. जस्ट ट्राय टू कन्वर्ट इट. ओके, okay. Can I solve the example? Can I solve some example of this type? Can I go to the next page? Yes, sir. Okay, okay. So that is the first example. Solve dy by dx plus y tan x is equal to y cube sec x.
solve dy by dx. Okay. Okay. So dy by dx y tan x y cube sec x. पहा ह्याच्यामध्ये y ची डिग्री 1 आहे, y ची डिग्री 1 आहे. मग काय करू शकता तुम्ही? एक्झाम्पल वी गो टू द जस्ट मल्टिप्लाय बाय y raised to minus 3. We get y raised to minus 3 dy by dx plus ह्याला y raised to minus 3 ने मल्टिप्लाय केला, इथे काय होणार? y raised to minus 2 tan x, इधर y cube कॅन्सल होणार, राहिलं काय? sec x. sec x. So what is the next step? Put y raised to minus 2 is equal to v. So we got the minus 2 y raised to minus 3 dy by dx is equal to dv by dx. So y raised to minus 3 dy by dx is equal to minus 1 by 2 dv by dx. Hello, equation 1 म्हणूया. So equation 1 becomes minus 1 by 2 dv by dx plus tan x. Instead of this y raised to minus 2, we just put v sec x. Now just multiply minus 2 on both sides. We got dv by dx minus 2 tan x. minus 2 tan x into v sec x, which is linear in minus 2 राहिले sir. minus 2 sec x. which is linear in v. Okay, which is linear in v in the type of that is dv by dx plus pv equal to q. मुद्दाम तो टाइप लिहिला, त्याच्यावरून p काढायचा. p का आला? minus 2 tan x. q आला minus 2 sec x. So just we find if is equal to integration minus 2 tan x dx. So integration e raised to minus 2 outside tan x dx. So what is the integration of tan? log of mod of sec x. Okay, minus 2 times log of sec x. So minus 2, use the property of logarithm, log of sec x raised to minus 2. So just the property, we got that if is equal to sec x raised to minus 2 or 1 upon sec square x or cos square x or cos square x, one of the same, kaseila, either this one or this one. Okay, we got the requirement. Then next, what is the solution is? So solution is v into if. What is the if? Cos square x is equal to integration minus q 2 sec x into cos square x dx plus c. Okay, so what is simplification? One cos get cancelled, because sec x is nothing but 1 upon cos. One cos get cancelled. So what is the v into cos square x is equal to minus 2 times integration of cos x dx plus c. So what is the value of p? We can put केला आपण. What is the value of p? We can put केलं y raised to minus 2. y raised to minus 2 cos square x. So what is the integration of cos? Sin x. Plus minus minus 2 sin x plus c. Just simplification, we got the answer. Cos square x divided by y square करा वाटलंच तर, and हा minus ला काय करा इकडे आणा, plus 2 sin x is equal to c. This is your answer we got. C. Okay. All of you understand the answer?
Please reply me fastly. Yes, sir. Okay, very good. Yes, sir. Okay, okay. So just write down. If still you have any doubt, please ask me. Yeah? काय Yes. 10 रुपये लागतील हा? हाँ, मालूम रितेश. Mute yourself, Ritesh. 10 रुपये दे ना मग. Hello. हाँ, okay. ते झालंय पुढच्या पेजला जाऊ. Yes, sir. Yes, sir. Reply me what about the other people, please. प्रत्येकाला कळणार आहे कसे कोण आहे त्याला अडचण आहे. हॅलो, प्रत्येकाला समजणार आहे कसे कोणी आहे त्याला अडचण आहे. Right on the next, second one. Dy by dx minus x square y is equal to y square e raised to minus x cube by 3. करू शकता सॉल्व. हॅलो, अरे सॉल्व करू शकतात का. Yes, sir. ओके ओके.
solve it. I will give the answer. Sometimes it is modify answer. Just check. 1 upon y e raised to x cube by 3 plus x is equal to c. Third example, x plus x into dy by dx plus 2y is equal to y square x cube. Answer is 1 upon yx square plus x equal to c. तिसऱ्या एक्झाम्पलला एक मिनिट लक्ष द्या. तिसऱ्या एक्झाम्पलला काय करावं लागेल, या ठिकाणी वाय स्क्वेअर नकोय, वाय स्क्वेअर डिवाइड करावं लागेल. बरोबर आहे ना? हॅलो. Yes, sir. आणि येस सर. आणि डीवाय बाय डीएक्स चं कोएफिशियंट किती पाहिजे? 1 पाहिजे. त्या ठिकाणी एक ची टर्म नको, एक्स ने पण डिवाइड करावं लागेल. मग कशाने डिवाइड करावं लागेल तुम्हाला? एक्स वाय स्क्वेअर. एक्स वाय स्क्वेअर ने. हे लक्षात ठेवा, एक्स वाय स्क्वेअर ने. आणि फोर्थ वन x minus y square plus 2xy dy by dx equal to 0. Answer is y square by x is equal to log of x plus c, or xc is equal to e raised to y square by x. त्या c ला log ऍड केलंय, log कंबाईन केलंय आणि फक्त काय केलंय, पॉवर घातली. dy by dx equal to x cube y cube minus xy. Answer is 1 upon y, 1 upon y square is equal to x square plus 1 plus c e raised to x. And last one, x dy by dx plus 3y is equal to x raised to 4 e raised to 1 upon x square y cube. Answer is 1 upon x raised to 6 y square is equal to e raised to 1 upon x square plus c. So this 1 2 3 4 5 example for your hard work. करू शकतात का रे? Yes, reply me. येस Yes, सर. sir. Okay, very good. Okay, very good. Okay. So solve at home. Can I stop here? Can I stop here? Hello? येस सर. Okay. Is there is a problem? Is there is a problem for the today's section? समजलं नाही किंवा काय झालंय असं काही आहे का? नो सर. काही समजलं नाही असं काही आहे का? समजलं सगळ्यांना? हॅलो. येस सर. ओके, बाकीच्या रिप्लाय द्या पटकन, फास्ट. Sir. Yes, sir. हा, येस प्रज्वल. ओके. सो सॉल्व होऊ शकते एक्झाम्पल? येस सर. ओके. सो ट्राय ॲट होम. थँक्यू फॉर कनेक्टिंग. ज्यांचं झालं असेल ते लेफ्ट झाले